राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा आज राज्यव्यापी संप आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला विरोध होतोय। होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला स्थगितीची मागणी सुद्धा जोर लावून धरली जाते। सेंट्रल मार्ड महाराष्ट्राकडून सरकारला अंतिम निवेदन सादर केलं गेलंय। ओपीडी सेवा, नियोजित शस्त्रक्रिया, नियमित रुग्णांवरील उपचारही बंद असतील। आपत्कालीन आणि अपघात विभागातील सेवा सुरू असणार आहेत। प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी सुद्धा होतीये। या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा सेंट्रल मार्ड महाराष्ट्राने दिलाय। आणि या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊ, आमचा प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, तुम्ही त्या ठिकाणी आहात का? काय नेमकं म्हणणं आहे या निवासी डॉक्टरांचं? काय मागण्या आहेत त्यांच्या? सध्या मी जे हॉस्पिटलमध्ये आहे, जिथे निवासी डॉक्टरांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातले 4 हॉस्पिटल आहेत। मुंबई महानगरपालिकेची केएम असेल, नायर असेल, सायन असेल, कुपूर असेल, असे 4ही हॉस्पिटलमध्ये आज निवासी डॉक्टर जे आहेत त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये हे जे निवासी डॉक्टर आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 10:30 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मात्र यांच्या वेगवेगळ्या मागण्या देखील आहेत। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर बीएचएमएनसी डॉक्टरांना मेडिकल काउन्सिलिंग अर्थात एमएमसी नोंदणी देण्याचा जो प्रस्ताव आहे त्या विरोधामध्ये आजचं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर अजून काही इतर त्यांच्या मागण्या देखील आहेत, त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नेमक्या काय मागण्या आहेत, का आंदोलन करतायत? मागण्या अशी आहे मॅडम की बीएचएमएस सीसीएमपीचं रजिस्ट्रेशन आता एमएमसी मध्ये सुरू केलं आहे। काल त्यांनी पहिला रजिस्ट्रेशन दिलं पण आहे। ते आपला त्याचा विरोध आहे, कारण मिक्सोपॅथीचा आमचा सुरुवातीपासूनच विरोध आहे। ज्या ब्रांचकडून ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांनी त्याच्याच मध्ये पुढे प्रॅक्टिस करावी अशी आमची मागणी आहे। तर त्वरित जे आपले बीएचएमएस सीसीएमपी रजिस्ट्रेशन एमएमसीला चालू आहे ते बंद करण्यात यावं। सीसीएमपी हे कोर्स खारिज करण्यात यावं आणि ह्याच्या संबंधित जे काही माल प्रॅक्टिसेस सगळीकडे सुरू आहेत ऑलरेडी, जेव्हा हे रजिस्ट्रेशन सुरू पण झालेलं नव्हतं त्यांना पण त्वरित थांबवण्यात यावं, ही आमची मागणी आहे। आज तुम्ही एक दिवसीय आंदोलन करतायत, मात्र तुमच्या या मागण्यांकडे सरकारने लक्ष नाही दिलं तर पुढची भूमिका काय असेल? आम्ही आज तर इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवले, कारण आमच्यासाठी पेशंट सेफ्टी हे खूपच अगदी इम्पॉर्टंट हे असून आम्ही आज तरी इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवलं। पण जर आपल्याला काही प्रतिकाराच्यावर भेटलं नाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तर आम्ही उद्यापासून फुल फ्लेज स्ट्राईकवर जाणार आहे। इव्हन इमर्जन्सी सर्व्हिसेस, आयसीयू सर्व्हिसेस हे सगळं हॅम्पर होणार आहे, कारण हे आमचं आणि आमचे जे पुढचे येणारे पिढी आहेत, ग्रॅज्युएट जे होऊन आता निघणार आहेत एमबीबीएस, त्यांच्यासाठी खूपच धोकादायक आहे। आता कोणी हे इक्विटी जे आहेत म्हणजे दे डोंट वॉन्ट टू बी ॲज इक्वल एज एमबीबीएस पीपल, बट पुढे जाऊन हे मागण्या वाढत जाणार आहे। एका वेळेस तर रजिस्ट्रेशन पण हे मागणी नव्हती, पण सीसीएमपी कोर्स इंट्रोड्यूस झाल्यानंतर रजिस्ट्रेशन हे मागणी पण सुरू करण्यात आली। तसेच पुढे जाऊन जर परमनंट मेडिकल ऑफिसरचा दर्जा, एमएमसी इलेक्शन, एमएमसी काउन्सिलमध्ये जर त्यांनी भाग घेण्याचं हे प्रस्ताव ठेवलं आणि त्याच्यासाठी सरकारने मान्यता दिली, तर मग एमबीबीएस डॉक्टर्सनी काय करावं? आजच्या दिवसापुरतंच हे आंदोलन असेल की पुढेही केलं जाईल? याचं पुढे इनडेफिनिट हे आंदोलन चालणार आहे जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्ही अशी मागणी केली होती का? सरकारकडून काही उत्तर आलेलं होतं का यापूर्वी? निष्कासित करणं हे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे। मॅडम, यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, याच मागणी संदर्भात या अगोदर देखील आंदोलन केलं होतं की पहिलं आंदोलन आहे? नाही, याच्यासाठी आधी पण केलेले आहेत, बरेच आंदोलन केले गेले आहेत। आता सध्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ते जे केस आहेत ते पण चालू आहेत। आमचं हे पण रिक्वेस्ट होतं की बॉम्बे हायकोर्टचा निकाल आल्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन एमएमसी कडून नाही द्यावं, पण आता असं झालेलं आहे की एमएमसी कडून रजिस्ट्रेशन देण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। आमचे जे मागण्या होते, आमचे जे रिक्वेस्ट होते त्यांना एका बाजूला ठेवून त्यांनी जे रजिस्ट्रेशनचं प्रोसेस आहे ते सुरू केलं। अजून जे एसओपी कमिटी बसणार होती ते एसओपी कमिटीचा काही निर्णय आलेला नाही, तर आमचं हेच मागणं होतं की एसओपी कमिटीचा निर्णय येऊ द्या किंवा बॉम्बे हायकोर्टचा जे शेवटचं फायनल डिसिजन आहे ते येऊ द्या। त्याच्यानंतर जर काही त्यांनी ठरवलं, त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं त्याप्रमाणे पुढचं जे काम सगळं केलं जाईल। पण ह्या सगळ्यांना साईड करून त्यांनी रजिस्ट्रेशनचं प्रोसेस काल संध्याकाळी पहिलं त्यांनी रजिस्ट्रेशन देऊन दिलं आहे। बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आला नाही, त्याच अगोदर ही प्रोसेस सुरू केली आहे, तर नेमकं या संदर्भात कुणाशी बोलणार आहात का? काय मागणी करणार?
आम्ही बऱ्याच लोकांना इन मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट इवन ऑनरेबल मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर त्यांना पण हे रिक्वेस्ट केले की हे जे प्रोसेस आहे त्याला तोपर्यंत डिले करावं, म्हणजे तोपर्यंत त्यांना थांबून घ्यावं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते लॉफुली असल्यामुळे त्यांना ते रजिस्ट्रेशन प्रोसेस अजून पुढे डिले करता येत नाही. पण आमची अजून मागणी तेच राहणार आहे की एमएमसीचं जे रजिस्ट्रेशन आहे BHMS CMPचं ते थांबावं. नक्की श्रद्धा, आपण पाहतोय यांची ही एकच मागणी आहे. या व्यतिरिक्त देखील अनेक मागण्या आहेत, त्या देखील पूर्ण व्हाव्यात यासाठी आजचं हे निवासी डॉक्टरांचं आंदोलन आहे. आपण जर पाहिलं तर सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देते का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र यापूर्वी देखील अशी अनेक आंदोलनं मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेली पाहायला मिळतात. आज देखील 4ही हॉस्पिटलमध्ये अशी निवासी डॉक्टरांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. ओपीडी सेवा जी आहे ती बंद राहणार आहे, मात्र अत्यावश्यक सुविधा ज्या आहेत त्या सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. मात्र आजच्या या आंदोलनाकडे सरकार असेल नेमकं काय गांभीर्याने लक्ष देऊन काय विचार केला जातो यांच्या मागण्यांचा हे पाहणं महत्वाचं आहे. श्रद्धा, अगदी या मागण्यांसंदर्भात काहीतरी ठोस निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे या सगळ्या डॉक्टर्सची. अपडेट घेत राहू शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.